खामगावमध्ये पाहणी केलेली आहे आणि या ज्या महिला आहेत यांच्या घरामध्ये अजितदादा गेले होते आणि घर देखील पाण्याखाली गेलं होतं आणि त्या संदर्भात अजितदादांनी थेट तुमच्याशी संवाद साधलेला आहे। काय बोललेत अजितदादा? ते म्हणले कुठवर पाणी आलतं काय, आम्ही सांगितलं अर्धाला का डोक्या इतकाला पाणी आलतं, माल भिजला, ज्वारी गहू बाजरी सारा पसारा भिजला, अचानक 3 वाजता पाणी आलं आम्ही झोपीत असताना। काय नेमकी परिस्थिती काय होती तुमच्या घरातली त्या दिवशी? म्हणजे मी तर आजारी, मला उठता बसता पण येत नव्हतं, ते पाणी दिसल्यावर तर मला उठता पण येत, माझा मुलगा आहे त्यांनी मला उचलून आणलं बाहेर। हा ना, आम्हाला तर शेती नाही काय नाही, आमचं हा एवढ्या टपरीवरच आहे। काय काय नुकसान झालं तुमच्या घरातले सगळं? मोठं झालं सर, ते समजा माल भिजला। हा काय काय माल होता घरात? गहू बाजरी ज्वारी। दादा काय म्हटलं मदतीचं कधी देणार तुम्ही? म्हणले ना मदत देऊ म्हणले ना, कधीपर्यंत देणार म्हटलं? देते ना। पर किती तुम्हाला काय मदतीची अपेक्षा आहे? काय तुम्हाला द्यायचं ते द्यायचं, आता काय आम्ही जितकं दे म्हणलं। खर्च तर फार मोठा, म्हणजे तुमचं नुकसान मोठं झालेलं आहे म्हणूनच मला बरं आम्ही जितकं माहितलं तितकं तुम्ही देतान का? मग आता काय जे द्यायचं तर तुमच्या मनाने द्यायचं। हा आणि काय दादांनी अजून काय काय घराची पाहणी केली सगळ्या याच्यात? काय काय केली ना, समजा पाहितलं पाणी कुठं आलतंय, सारा पसारा भिजलेला ते बघितला ना। हा तुमचा मुलगा काय 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 तुम्ही काय दादांशी बोललात? दादांशी बोललो, दादाला म्हणलं की हे जी आमची नुकसान झाली, रात्रीच्या 3 वाजता पाणी आलं, पाणी आल्याच्या नंतर काही कळलं नाही, अंधारामध्ये काही समजलं नाही। पहिल्या दिवशी आलं तेवढं पाणी आलं नव्हतं, दुसऱ्या दिवशी आल्याच्या नंतर ते अचानक आल्यामुळं आम्हाला काही समजलं नाही आणि पाणी घरात घुसल्याच्या नंतर आम्ही बाहेर आलो, जे माल होता ते भिजला, भांडे बासणं विकुरले, तांदूळ भिजला, गहू भिजला, ज्वारी भिजली, बाजरी भिजली। पहिल्यांदाच झालं असेल असं? पहिली बार। आधी माझा जसा जन्म झाला मला जसं कळतं तसं हे पहिली बार शेळ्या होत्या, ती शेळ्यान गाय कशी काढा मग कळा ना, मग ते शेजारी आले त्यांनी गाय त्यांना वाचवलं, त्याच्यामुळं ते काही अडचण नाही। जे त्यांचा मदतीचा हात मिळेल ते चालेल। आता दिवाळीचा सण आलेला आहे, दिवाळीसाठी अडचण आलेलीच आहे। माझं गोरख सखाराम सूळ, हा माझा धंदा तर टपरीचा धंदा आहे, माझ्यापाशी जमीन नाही, काही नाही, काय नाही। खामगावातलं एक कुटुंब आहे, मोठं नुकसान झालेलं आहे, मदतीची आस सरकारकडे लावून बसलेल्या आहेत आणि सरकारने देखील या सगळ्या नुकसानग्रस्त नागरिकांना, शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा। कुठेतरी या सगळ्या ज्या पद्धतीने संसार उद्ध्वस्त झालेला आहे, इतिहासात पहिल्यांदा अशा पद्धतीची खरं तर हा संपूर्ण जी घटना घडलेली आहे ही मराठवाड्यात पहिल्यांदाच असं घडलेलं आहे। त्यामुळे सरकारने देखील ठोस पावलं उचलण्याची सध्या गरज आहे। कॅमेरामन सुशांत राऊत, योगेश बोरसे, TV9 मराठी, खामगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।